राधे कृष्ण फ्रेंड्स, आज मी तुम्हाला नवीन डिझाईनसोबत येथे आलेली आहे. आता बघा, हा कपडा आहे, यावर आपल्याला डिझाईनचं ब्लाऊज शिवायचं आहे. या कपड्यावर चिमीचूक साडी आहे. तुम्ही या कपड्याचंही ब्लाऊज शिवू शकता, नाहीतर तुम्ही नेटचं ब्लाऊज असेल तरीही ही डिझाईन तुम्ही टाकू शकता. आता मी इथं अस्तर घेतलेला आहे. या अस्तरावर उंची टाकून घ्यायची. तुमची जितकी उंची असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकून घ्या. आता मी इथं 14.5ची उंची घेतलेली आहे, 7.5ची शोल्डर घेतलेली आहे आणि मोंड्यातून 1 इंच आकार देऊन घेतलेला आहे. आता 4.5 इंचाचा गळा घेतलेला आहे आणि 3 इंच शोल्डर ठेवलेली आहे. आता ही रेष सरळ ओढून घ्यायची आपल्याला पट्टीनं. आता पाठीमागल्या गळ्याचा जे पट्टी तुम्हाला हवी असेल तितकी घेऊ शकता तुम्ही. मी इथे 3.5 इंचावर घेतलेली आहे. 3.5 इंचाचा एक बॉक्स बनवून घेतलेला आहे आणि त्याला गोल आकार असा दिलेला आहे. याच पद्धतीने खडू जरा अंदक दिसतोय, तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही हे करून घ्या. आणि आता आपल्याला जे आपण एक बॉक्स बनवलेला होता मोठा, त्यामध्ये आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने तुम्ही आकार देऊन घ्या. आता आपल्याला हा ब्लाऊज पीसचा कपडा खाली ठेवायचा आहे आणि त्यावर अस्तर ठेवून व्यवस्थित अंथरून घ्यायचा आहे. आता तुम्ही शंटरवर मी ते मोर ठेवलेले आहेत. दोन्ही मोर एकमेकावर ठेवून असं व्यवस्थित अंथरलेलं आहे. बघा, आता इथून आपल्याला जे गळा टाकलेला होता तो कट करून घ्यायचा आहे आणि अस्तर बरोबर पूर्ण कापड कट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्ही कट करून घ्या. कपडा इकडं तिकडं घसरणार नाही याची काळजी घ्यायची आहे, नाहीतर खालचा कपडा एकीकडं जाईल. हे झाल्यानंतर आपल्याला अस्तरचा जे गळा टाकलेला होता आपण तो कट करून घ्यायचा आहे. हे अस्तर आहे, यावर आपण जे गळा टाकलेला होता. खडूची रेष दिसत नाही आहे, तुम्ही तुमच्या आकाराने कट करा. हे बघा, या पद्धतीने हा गळा तयार होईल. आता आपल्याला अशा तिरक्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तुमच्याकडं अस्तरचा कपडा जर शिल्लक असेल तर तुम्ही अस्तर कट करते वेळेसच ठेवून कट करू शकता. माझ्याकडं कपडा शिल्लक नव्हता, त्यामुळे मी अशा छोट्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्याला एकमेकाला जोडून एक पट्टी तयार केलेली आहे. आता ती आपल्याला पायपिंगसारखी पट्टी या गळ्याला लावून घ्यायची आहे. पण आपल्याला पायपिंग करायची नाही आहे, तो कपडा आपल्याला फोल्ड करून आत हे करायचं आहे. या पद्धतीने आपल्याला हा पूर्ण गळ्याला लावून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी लावून घ्या, कारण ते कोपरा आहे ते आपल्याला व्यवस्थित आला पाहिजे, तर आपल्याला त्या ब्लाऊजची फिनिशिंग आणि आकार व्यवस्थित दिसत असतं. जसे जसे आकार आहेत त्या पद्धतीने ते आपल्याला लावून घ्यायचे आहेत. मी ही पट्टी लावते. आता पट्टी लावून झाल्यानंतर छोटे छोटे कट देऊन घ्यायचे, म्हणजे आपल्याला पलटायला सोपं जाईल. कट झाल्यानंतर आपल्याला पूर्ण पट्टी एका बाजूला ठेवून त्यावर आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. या पद्धतीने दाबटीप टाकून घ्या, म्हणजे आपल्याला गळा एकदम फिनिशिंगमध्ये पलटी होईल. मी ही शिलाई मारेपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आपण या ब्लाऊजला एकदम फिनिशिंगमध्ये आणि व्यवस्थित असं लूक द्यायचं असतं. आता बघा, ही पूर्ण पट्टी आपण लावून झाल्यानंतर आता हिला पूर्ण आपल्याला खाली घ्यायचं आहे, खालच्या साईडला लोटायचं आहे आणि त्यावर एक दाबटीप टाकून घ्यायची आहे. फिनिशिंगमध्ये घ्या. गळा जसा आहे त्या पद्धतीने तुम्ही शिवून घ्या. हे आपला गळा शिवून झालेला आहे. आता बघा, हा मेन कपडा आपल्याला वर ठेवून घ्यायचा आहे असा, आणि खालच्या साईडने आपल्याला एक टीप टाकून घ्यायची आहे. सरळमध्ये शिलाई मारून घ्या. शिलाई मारणं झाल्यानंतर त्याला पलटी करून घ्यायचं
आणि त्यावर एक दाबटीप टाकून घ्यायची आहे. कपडा व्यवस्थित चाळून घ्या, कारण कमी जास्त होण्याची शक्यता असते. हे बघा, या पद्धतीने आता चारी बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. वाटलंच तर तुम्ही पिनअप करून घ्या, म्हणजे कपडा इकडे तिकडे होणार नाही. आता जसा जसा गळा आहे त्या पद्धतीने त्यावर एक बारीक अशी टीप टाकून घ्यायची आहे. तुम्ही 0वर टीप टाकूनही घेऊ शकता, कारण ती आपल्याला वर टीप एकदम व्यवस्थित अशी दिसली पाहिजे. हे बघा, जसं जसा गळ्याचा आकार आहे त्या पद्धतीने असं वळवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे. तुम्ही जितकं फिनिशिंगनं शिवताल तितकी ब्लाऊजला फिनिशिंग येत असते. मोंड्यामधून आणि चारी बाजूने आपल्याला शिवून घ्यायचं आहे आणि शिल्लकचं कापड कट करून घ्यायचं आहे. आता हे शिवणं झाल्यानंतर जे वरचा गळा आपण कट केला होता त्याला या कपड्याचेच एक तिरकी पट्टी काढून घेतलेली आहे. या पट्टीमुळे आपल्याला थोडेसे फिनिशिंग येते. तिरक्या पट्ट्या काढणं झाल्यानंतर मी त्या गळ्याला लावून घेतलेल्या आहेत. या पद्धतीनेच लावून घ्या आणि जितकी बारीक पट्टी निघेल तितक्या म्हणजे तुम्हाला शिवता येईल त्या पद्धतीने तुम्ही शिवून घ्या. छोटे कट द्यायचे आणि दाबटीप टाकून घ्यायची आहे आणि पूर्ण गळा असा पलटी करून आपल्याला त्यावर एक दाबटीप टाकून घ्यायची आहे. या पद्धतीने दाबटीप टाकणं झाल्यानंतर आपला गळा हा पूर्ण होईल. आता या चिम्मीचूक साडीचा किंवा नेटचा ब्लाऊज असेल किंवा तुम्हाला ट्रान्सपरंट कोणतेही ब्लाऊज असेल तर तुम्ही हा गळा नक्की ट्राय करू शकता. जर तुम्ही शिवत असाल तर तुम्ही शिवून घ्या, ट्राय करा, नाहीतर तुमच्या टेलरला शेअर करा. माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण तुमचं लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. आणि तुम्हाला जर काही अडचणी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी तुमच्या अडचणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. राधे कृष्ण फ्रेंड्स.